नमस्कार. कोकणदरच्या निसर्ग शाळेमध्ये तुमचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असा. आज आपण एक झाड बघतो. उन्हाळ्याचे दिवस असतात आणि उन्हाळ्याच्या दिवसात या झाडाची बरीच चर्चा आपल्याला ऐकाक गावता की बऱ्याच या झाड प्रत्येकाच्या बागेत आपणाक दिसता आणि खास करून कोकणात ही झाडा सगळीकडे आपणाक दिसतात. यामध्ये जवळपास 6 ते 7 प्रकार येतात. हे असत लाल जाम, वॉटर ॲपलमधले. इंग्रजीमध्ये एक आपण वॉटर ॲपल म्हणतो, आम्ही आमच्याकडे एका जाम म्हणतो. त्या 6 प्रकार येतात. हिरव्या कलरचे छोटे बारके जाम येतात, पांढऱ्या कलरचे येतात, थोडेसे पाणी कलरचे सुद्धा येतात. आणि याच्यात सगळ्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे पाणी भरपूर असतं. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे काय होतं की सगळीकडे पाण्याची कमतरता असते आणि ह्या फळ जा असा तर आपल्या शरीरातली पाण्याची कमतरता बऱ्याच मोठ्या प्रमाणात भरून काढतात. आता आपल्या झाडाक असे बरेच मोठ्या प्रमाणात इकडे सुद्धा जाम लागले आहेत असे सगळीकडे, आणि भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला हे जाम लागलेले दिसतात. तर बऱ्याच पशुपक्ष्यांचा या खाद्य असता. ज्यावेळी झाड या फुलाक सुरुवात होता किंवा लागतात ज्या फळ्या, त्यावेळी बरेच पशु किंवा पक्षी, मधमाशी या पूर्ण झाडावर आपण वावरताना जसं येताना दिसतं. आता असुद एक जाम जो असा ह्यो पक्ष्यांनी खाऊन टाकलेलो असा. म्हणजे या सांगूचं वैशिष्ट्य असं की ज्यावेळी आपण हे झाड लायतो किंवा याचं आपण ज्यावेळी वाढ करतो त्यावेळी आपली तहान भूक भागवतात. त्याबरोबर निसर्गातले जे पशुपक्षी असतात त्यांची सुद्धा तहान भागवण्याचा या महत्त्वपूर्ण कार्य करतात. कारण यावेळी पाण्याचे स्रोत कमी झालेले असतात, पाणी कमी झालेलं असतं गरमीमुळे. त्यामुळे या झाड बऱ्याच पशुपक्ष्यांचा खाद्य, अन्न आणि पाणी पुरवण्याचं काम करतात. त्यामुळे प्रत्येकाच्या परसात ह्या झाड असाकच आहे.